चला तर मित्रांनो, आज आपल्याला 12वीचं नवीन चॅप्टर जे सुरू करायचं आहे, ज्याचं नाव आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स या चॅप्टरमध्ये आपल्याला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स जे आहे याच्याबद्दल स्टडी करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला जो पॉईंट बघणार आहोत तो आहे अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे नेमकं काय असतं, कुठले कंपाऊंड जे आहेत ज्यांना आपण अल्कोहोल म्हणू शकतो. तर अल्कोहोल म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आला असेल. म्हणजे अल्कोहोल जे आहेत ते हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स आहेत आणि ज्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी काय असू शकतात, OH ग्रुप असू शकतात, म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप असू शकतात. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो बघा, द हायड्रॉक्सी derivatives of hydrocarbons in which one or more hydrogen atoms are replaced by hydroxyl, that is OH group, are called as alcohols. बघा मित्रांनो, अल्कोहोल म्हणजे काय, तर अल्कोहोल जे आहे हे हायड्रोकार्बनचे हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे काय, तर हायड्रोकार्बनमधून एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन आयटम रिप्लेस केले जातात हायड्रॉक्सिल ग्रुपने, म्हणजे OH ग्रुपने. त्याला आपण म्हणत असतो अल्कोहोल्स. आता या ठिकाणी अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे आणि ते क्लासिफिकेशन जे आहे ते OH ग्रुपच्या बेसिसवर केलेलं आहे. बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स on the basis of number of OH groups. किती OH ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यानुसार याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ते क्लासिफिकेशन कशा प्रकारे आहे, तर याच्यामध्ये पहिला प्रकार जो येणार आहे तो आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, तर ज्या अल्कोहोलमध्ये फक्त एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणतो आणि यालाच सिम्पली अल्कोहोल सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सिम्पली अल्कोहोल. आता याच्यामध्ये काय असणार, फक्त एकच OH ग्रुप असणार आहे. दे कंटेन ओनली वन OH ग्रुप. याच्यामध्ये काय असेल बघा, दे कंटेन ओनली वन OH ग्रुप. याच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप जो आहे तो प्रेझेंट असेल. मग एक्झाम्पल याचं बघा, CH3CH2OH याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. याच्यामध्ये एकच OH ग्रुप आहे म्हणून हा काय कोणता अल्कोहोल असणार आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल. दुसरं एक्झाम्पल बघा, CH3OH मिथिल अल्कोहोल किंवा CH3CH2OH याचं नाव काय असणार आहे, एन प्रोपिल अल्कोहोल. हे झालं मोनोहायड्रिक अल्कोहोल, ज्याच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो आहे डायहायड्रिक अल्कोहोल. आता डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, ज्या अल्कोहोलमध्ये दोन OH ग्रुप प्रेझेंट असणार आहे त्याला म्हणतात डायहायड्रिक अल्कोहोल. या अल्कोहोलला दुसरं जे नाव आहे ते आहे ग्लायकॉल और डायॉल. बघा, ग्लायकॉल किंवा यालाच काय म्हटलं जातं, डायॉल. ग्लायकॉल किंवा डायॉल म्हणजे याच्यामध्ये दोन OH ग्रुप प्रेझेंट आहे. याला आपण लिहू शकतो बघा, दे कंटेन two OH groups.
याच्यामध्ये 2 OH ग्रुप जे आहेत ते काय असणार आहे, प्रेझेंट आहे. मग एक्झाम्पल बघा, याचं एक्झाम्पल कोणतं असणार बघा, CH2 याला या साईडला OH असेल, CH2 याला या साईडला सुद्धा काय असेल, OH. हा इथिलीन ग्लायकॉल, याचं नाव काय, इथिलीन ग्लायकॉल. बरोबर, याच्यामध्ये 2 OH ग्रुप आहे. यानंतर बघा आणखी एक एक्झाम्पल, OH CH2 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 OH. याच्यामध्ये सुद्धा 2 OH ग्रुप आहे. या कंपाऊंडचं नाव काय असेल, प्रोपॅन 1,3 डायॉल. प्रोपॅन 1,3 डायॉल. आलं लक्षात. या कॅटेगरीमध्ये जे अल्कोहोल येणार त्यांना डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतात, कारण याच्यामध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट असणार आहे. यानंतर याच्यामध्ये तिसरी कॅटेगरी जी आहे ती कोणती आहे, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. आता ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, असे अल्कोहोल ज्याच्यामध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट असणार आहे. म्हणजे आपण याला लिहू शकतो बघा, दे कंटेन 3 OH ग्रुप. या ट्रायहायड्रिक अल्कोहोलला आणखी एक नाव आहे ग्लिसरॉल. कोणतं नाव आहे, ग्लिसरॉल, किंवा यालाच काय म्हणतात, ट्रायल. यालाच काय म्हटलं जातं, ट्रायल म्हटलं जातं. दे कंटेन 3 OH ग्रुप्स. याच्यामध्ये किती OH ग्रुप असणार आहे, 3 OH ग्रुप असणार आहे. बरोबर. आता याचं एक्झाम्पल आपल्याला बघायचे. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल, CH2OH CH2OH CH2OH. बघा 3 OH ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि 3 OH ग्रुप जर प्रेझेंट असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. हा जो कंपाऊंड या ठिकाणी आपण घेतलेला आहे याचं नाव आहे ग्लिसरीन. काय नाव आहे, ग्लिसरीन. हा जो ग्लिसरीन आहे याला ग्लिसरॉल सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ग्लिसरॉल. बरोबर आहे. याचा IUPAC नेम जर काढलं तर IUPAC नेम काय येणार बघा, प्रोपॅन 1, 2, 3 ट्रायल. काय येईल, 1, 2, 3 ट्रायऑल. TRI ट्राय कशासाठी, 3 OH ग्रुप आहे म्हणून ट्राय, आणि OL जो आहे हा अल्कोहोल जो आहे त्याच्यासाठी यूज केला जाणारा IUPAC नेममधील सफिक्स आहे. यानंतर याच्यामध्ये चौथा प्रकार जो येतो तो येतो पॉलिहायड्रिक अल्कोहोल. पॉलिहायड्रिक अल्कोहोल. आता पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट असणार आहे त्याला पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल, पॉलिहायड्रिक अल्कोहोल. बघा, दे कंटेन मोर दॅन 3 OH ग्रुप्स. ज्यांच्यामध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट असणारे त्यांना काय म्हटलं जातं, पॉलिहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, CH2OH 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 अँड CH2OH. बघा या ठिकाणी जो कंपाऊंड आपण घेतलेला आहे याच्यामध्ये 6 OH ग्रुप प्रेझेंट आहे. बरोबर आहे. या कंपाऊंडचं नाव जे आहे ते आहे सॉर्बिटॉल. काय नाव आहे, सॉर्बिटॉल. 6 OH ग्रुप प्रेझेंट आहे. याचा IUPAC नेम काय येणार, या ठिकाणी याचं दुसरं जे नाव आहे ते आहे हेक्झाहायड्रिक अल्कोहोल. काय आहे, हेक्झाहायड्रिक अल्कोहोल. बरोबर आहे. IUPAC नेम जर काढलं तर काय येणार, 1, 2, 3, 4, 5, 6 हेक्झा. 1, 2, 3, 4, 5, 6 हेक्झा. आता या ठिकाणी 6 आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे, हेक्झा म्हटलेलं आहे, आणि हा हेक्झेन आहे. काय मग, हेक्झेन 1, 2, 3, 4, 5, 6. बघा, हेक्झेन 1, 2, 3, 4, 5, 6 हेक्झा ऑयल. हे काय येणार याचं, IUPAC नेम. आलं लक्षात. बघा या ठिकाणी याचं सॉर्बिटॉल हे जे नेम आहे हेच मॅक्झिमम ठिकाणी यूज केलं जातं, किंवा हेक्झाहायड्रिक अल्कोहोल म्हणून त्याला त्या ठिकाणी संबोधित केलं जातं. हे हेक्झेन 1, 2, 3, 4, 5, 6 हेक्झॉल जे आहे
हे खूप रेअरली त्या ठिकाणी यूज केलं जाणारं नेम आहे, जरी ते IUPAC असलं तरी. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे ज्याला आपल्याला नोट म्हणून लक्षात ठेवायचं आहे. बघा 2 or more OH groups, 2 or more OH groups should not be attached to the same carbon atom. Such compounds are unstable. आता या ठिकाणी बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुपचे ते एकाच कार्बनला अटॅच असू शकत नाही. असे जर कंपाऊंड असतील ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप एका कार्बनला अटॅच आहे ते अनस्टेबल असतात. बघा सच कंपाऊंड्स आर अनस्टेबल. ते कंपाऊंड कसे असतात? अनस्टेबल असतात. आलं लक्षात? आता या ठिकाणी आपण जे अल्कोहोल पाहिलेले आहे त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आपण पाहिला तो होता मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहे याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं, ते क्लासिफिकेशन आपल्याला आता बघायचं आहे. बघा क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहे त्याचं काय बघायचं आहे? क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता याचं क्लासिफिकेशन जे आहे हे हायब्रिडायझेशननुसार केलं जातं. कार्बनचं जे काही हायब्रिडायझेशन आहे त्या हायब्रिडायझेशननुसार त्या ठिकाणी याचं काय केलं जातं? क्लासिफिकेशन केलं जातं. बघा दे आर क्लासिफाईड ऑन द basis of type of hybridization. Type of hybridization of carbon atom. Hybridization of carbon atom. To which the hydroxyl group is attached. बघा या ठिकाणी मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहे त्याचं क्लासिफिकेशन कशानुसार केलं जातं तर ते कार्बनचं हायब्रिडायझेशन जे आहे, कोणत्या कार्बनचं, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे त्याच्यानुसार याचं काय केलं जातं? क्लासिफिकेशन केलं जातं. आता याचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये पहिलं आहे अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज कार्बन OH बॉन्ड. बघा अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, ज्याच्यामध्ये कार्बन sp3 आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे असे जे काही अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला या ठिकाणी म्हटलेले आहे टाईप A. बरोबर आहे? म्हणजे असे अल्कोहोल ज्यांच्यामध्ये कार्बन sp3 आहे आणि त्या sp3 कार्बनला OH ग्रुप काय आहे? अटॅच आहे. आता याच्यामध्ये काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आपल्याला बघायचा आहे तो आहे अल्किल अल्कोहोल. अल्किल अल्कोहोल. आता हे अल्किल अल्कोहोल जे आहे हे नेमकं कुठले कंपाऊंड आहे तर याच्यामध्ये जो अल्केन आयटम आहे त्या अल्केनमधला एक हायड्रोजन जो आहे प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस करून OH ग्रुप अटॅच करून जो अल्कोहोल तयार होईल त्याला म्हणतात अल्किल अल्कोहोल. बघा इन दिस अल्कोहोल OH group is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. sp3 hybridized carbon atom of alkyl group. आता या ठिकाणी बघा sp3 हायब्रिडाइज अल्किल ग्रुप जो आहे
त्या sp3 हायब्रिडाइज अल्किल ग्रुपला जर OH ग्रुप अटॅच असेल तर तो जो अल्कोहोल आहे त्याला आपण म्हणू शकतो अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, ज्याच्यामध्ये कार्बन sp3 आहे आणि OH त्या sp3 कार्बनला काय आहे अटॅच आहे. आलं लक्षात. आता याच्यामध्ये बघा हा अल्कोहोल जो आहे तो कसा प्रिपेअर होतो, जेव्हा एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन आयटम आपण रिप्लेस करतो OH ग्रुपने तेव्हा अल्कोहोल फॉर्म होतो. मग त्याच्यापैकी जेव्हा एक हायड्रोजन आयटम अल्केनमधून रिप्लेस केला जाईल एका हायड्रॉक्सिल ग्रुपने तेव्हा हे जे अल्कोहोल आहेत अल्किल अल्कोहोल ते आपल्याला ऑब्टेन होईल. बरोबर आहे. बघा मग व्हेन वन हायड्रोजन atom of an alkane is replaced by one OH, that is hydroxyl group. बघा जेव्हा एक हायड्रोजन आयटम अल्केनमधला हा रिप्लेस केला जाईल एका OH ग्रुपने म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुपने तेव्हा जो अल्कोहोल आपल्याला भेटेल तो अल्कोहोल म्हणजे कोणता असेल अल्किल अल्कोहोल. देन वी गेट अल्किल अल्कोहोल. त्यावेळेस कोणता अल्कोहोल भेटेल आपल्याला अल्किल अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल बघा RH म्हणजे काय असतं अल्केन असतं. बरोबर. या अल्केनमधून एक हायड्रोजन आयटम काय करायचा आहे मायनस करायचा आहे म्हणजे काढायचा आहे. कशाने काढायचा आहे OH ग्रुपने काढायचा आहे. म्हणजे हा OH जो आहे तो या ठिकाणी अटॅच होणार. बरोबर. आणि हायड्रोजन जो आहे तो काय होणार रिप्लेस होणार. म्हणजे या ठिकाणी काय भेटेल ROH. हा काय तयार झाला अल्कोहोल तयार झाला. काय तयार झाला अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे अल्किल अल्कोहोल. कोणता आहे अल्किल अल्कोहोल. आलं लक्षात. आता अल्किल अल्कोहोल जो आहे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे बघा. जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किल अल्कोहोल इज ROH. काय आहे ROH. हे काय त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. कशाचं अल्किल अल्कोहोलचं. याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+1 CnH2n+1OH. हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता जसं की CnH2n+2O. CnH2n+2O हा त्याचा काय आहे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे फंक्शनल ग्रुप. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे OH. कोणता आहे OH. आता हे जे अल्कोहोल या ठिकाणी आहेत अल्किल अल्कोहोल हे इथरचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. बघा अल्किल अल्कोहोल आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इथर. अल्किल अल्कोहोल्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इथर. बघा अल्किल अल्कोहोल जे आहे ते फंक्शनल आयसोमर आहे कशाचे इथरचे. अल्किल अल्कोहोल म्हणजे ROH आणि इथर म्हणजे काय ROR. हा झाला इथर आणि हा काय झाला अल्कोहोल. बरोबर आहे. हे दोघं एकमेकांचे फंक्शनल आयसोमर आहे. फक्त अल्किल अल्कोहोल असायला पाहिजे. आलं लक्षात. आता फंक्शनल आयसोमर म्हणजे काय तर बघा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different functional group, that is called as फंक्शनल आयसोमर. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु फंक्शनल ग्रुप कसा आहे डिफरंट आहे. त्याला काय म्हटलेलं आहे फंक्शनल आयसोमर. ते कंपाऊंड जे आहेत एकमेकांचे काय असतात फंक्शनल आयसोमर्स असतात. म्हणजेच दीज कंपाऊंड्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. हा झाला पहिला प्रकार. याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे या ठिकाणी अल्किल अल्कोहोल जो आहे त्याच्यामध्ये आणखी समोर क्लासिफिकेशन केलं जातं प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा पद्धतीने. बरोबर आहे. तर बघा
alkyl alcohols are classified into three types on the basis of nature of carbon atom, to which OH group is attached. बघा, अल्किल अल्कोहोल जे आहे याचं क्लासिफिकेशन केलं जातं 3 कॅटेगरीमध्ये. कसं केलं जातं तर कार्बन आयटम ज्याला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बन आयटमच्या नेचरनुसार याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. मग याच्यामध्ये बघा, पहिला प्रकार आहे प्रायमरी अल्कोहोल. कोणता प्रकार आहे? प्रायमरी अल्कोहोल. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. दुसरा प्रकार आहे सेकंडरी अल्कोहोल. याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे टर्शरी अल्कोहोल. बरोबर, हे 3 प्रकारचे अल्कोहोल या ठिकाणी आहे. बघा, आपण कार्बन आयटम बघितलेला आहे. प्रायमरी कार्बन आयटम बघा, प्रायमरी कार्बन आयटम, सेकंडरी कार्बन आयटम, टर्शरी कार्बन आयटम आणि क्वाटर्नरी कार्बन आयटम, हे 4 कार्बन आयटम आपण बघितलेलं आहे. प्रायमरी कार्बन आयटम म्हणजे जो कार्बन आयटम एका कार्बनला अटॅच आहे, दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे, त्याला प्रायमरी म्हणतात. किंवा एकालाही अटॅच नसला तरी सुद्धा तो काय असतो? प्रायमरी असतो. सेकंडरी म्हणजे असा कार्बन आयटम जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. टर्शरी म्हणजे जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. आणि क्वाटर्नरी म्हणजे जो काय असा कार्बन आयटम जो दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच आहे. तर हे 4 कार्बन आयटमनुसार या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे 3 प्रकार केले आहे. याच्यामध्ये क्वाटर्नरी अल्कोहोल येत नाही, याचं रिझन सुद्धा आहे. ते रिझन मी तुम्हाला समोर सांगतो. बघा, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय असणार आहे? असा अल्कोहोल ज्याच्यामध्ये OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असेल. कोणत्या कार्बनला? प्रायमरी कार्बनला अटॅच असेल, त्याला म्हणतात प्रायमरी अल्कोहोल. बरोबर आहे. सेकंडरी मध्ये OH ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच असेल? सेकंडरी कार्बन आयटम. आणि टर्शरी म्हणजे काय? हा OH ग्रुप जो आहे हा टर्शरी कार्बनला अटॅच असेल. कशाला अटॅच असेल? टर्शरी कार्बनला अटॅच असेल. आलं लक्षात? प्रायमरी अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच, सेकंडरी म्हणजे सेकंडरी कार्बनला अटॅच आणि टर्शरी म्हणजे टर्शरी कार्बनला अटॅच. मग बघा, प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आपण घेऊ. बघा, CH3OH कोणता अल्कोहोल आहे? मिथिल अल्कोहोल. बरोबर, मिथिलमध्ये C जो आहे हा प्रायमरी आहे, म्हणून हा कोणता अल्कोहोल येणार? प्रायमरी अल्कोहोल. बरोबर. यानंतर बघा, CH3CH2OH याचं नाव इथिल अल्कोहोल. काय आहे? इथिल अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी आहे की सेकंडरी आहे? या ठिकाणी OH कोणत्या कार्बनला अटॅच आहे? प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, कारण प्रायमरी कार्बनचा एक हायड्रोजन आयटम जो आहे तो रिप्लेस करून OH अटॅच झालेला आहे. म्हणजे हा सुद्धा कोणता येणार? प्रायमरी अल्कोहोल येणार. बरोबर. म्हणजे बघा, प्रायमरी हायड्रोजन आयटमला रिप्लेस करून OH ग्रुप जर अटॅच होत असेल तर त्या अल्कोहोलला प्रायमरी अल्कोहोल असं म्हटल्या जातं. बरोबर आहे. मग प्रायमरी अल्कोहोल जो आहे हा प्रायमरी अल्कोहोल प्रायमरी हायड्रोजनला रिप्लेस करूनच फॉर्म होणार आहे. बरोबर आहे. जसा प्रायमरी अल्कोहोल तसंच काय असेल? सेकंडरी अल्कोहोल. बघा, मग सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय असणार? फॉर एक्झाम्पल CH3CHOH CH3. आता हा जो आहे याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोणता आहे? आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता याच्यामध्ये हा प्रायमरी कार्बन आहे, हा प्रायमरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन आहे. याचा एक हायड्रोजन आयटम रिप्लेस केला आणि OH अटॅच केला, म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला? सेकंडरी अल्कोहोल झाला. यानंतर टर्शरी अल्कोहोल बघा, CH3CH3OH. बरोबर. आता या ठिकाणी हा कार्बन आयटम टर्शरी होता, त्याचा हायड्रोजन रिप्लेस करून OH अटॅच झाला, म्हणून हा काय असेल? टर्शरी अल्कोहोल. याचं नाव आहे या ठिकाणी हा जो आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर बघा, हे जे आहे या ठिकाणी आपण बघितले प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. बरोबर आहे. याच्यामध्ये क्वाटर्नरी अल्कोहोल नसतो. क्वाटर्नरी अल्कोहोल जो आहे हा प्रेझेंट नाही. बरोबर आहे. प्रेझेंट नाही म्हणजे एक्झिस्टमध्ये नाही. का एक्झिस्टन्समध्ये नाही? कारण
क्वाटर्नरी हायड्रोजन ॲटम एक्झिस्टन्समध्ये नाही. कारण अल्कोहोल जो आहे हा कसा तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय, प्रायमरी हायड्रोजनला रिप्लेस करून जो अल्कोहोल तयार होईल त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतात. म्हणजे द अल्कोहोल विच इज फॉर्म बाय रिप्लेसिंग प्रायमरी हायड्रोजन ॲटम बाय OH ग्रुप. ज्या ठिकाणी प्रायमरी हायड्रोजनला रिप्लेस करून त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच होतो त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतात. मग क्वाटर्नरी हायड्रोजनच एक्झिस्टन्समध्ये नाही तर क्वाटर्नरी अल्कोहोल सुद्धा एक्झिस्टन्समध्ये असणार आहे का, नाही. म्हणजे या ठिकाणी तीनच कॅटेगरी आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. आलं लक्षात. आता ही कॅटेगरी जी आपण बघितलेली आहे याला कोणती कॅटेगरी म्हटलेली आपण, ज्याच्यामध्ये कार्बन sp3 आहे आणि त्या sp3 कार्बनला OH ग्रुप काय आहे, अटॅच आहे. यानंतर आपल्याला पुढची कॅटेगरी अल्कोहोलमध्ये बघायची आहे, ती आहे ॲलिलिक अल्कोहोलची. कोणती आहे, ॲलिलिक अल्कोहोल. कोणती कॅटेगरी आहे, ॲलिलिक अल्कोहोल. बघा याच्यामध्ये जो काही OH ग्रुप अटॅच असणार आहे हा कोणत्या कार्बनला अटॅच असणार आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बनला, जो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या समोरचा असणार आहे. बरोबर. बघा इन दीज अल्कोहोल्स OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is next to carbon double bond, carbon double bond, that is to allylic carbon, that is to allylic carbon. बघा ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे काय, असे अल्कोहोल ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा sp3 लाच अटॅच असणार आहे. बरोबर आहे, sp3 ला अटॅच असणार आहे, परंतु तो sp3 कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या समोरचा कार्बन ॲटम असणार आहे. बरोबर आहे, त्या प्रकारच्या अल्कोहोलला म्हणतात ॲलिलिक अल्कोहोल. आता ॲलिलिक अल्कोहोल जे आहे याच्यामध्ये सुद्धा काय तीन कॅटेगरीज आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. बरोबर आहे, ॲलिलिक अल्कोहोल सुद्धा किती प्रकारचे आहे, तीन प्रकारचे आहे. बघा ॲलिलिक अल्कोहोल्स आर also 3 टाइप्स. ॲलिलिक अल्कोहोल सुद्धा किती प्रकारचे आहेत, 3 टाइप्स आहे. ॲलिलिक अल्कोहोल आर ऑल्सो ऑफ 3 टाइप्स, 3 प्रकारचे आहेत. 3 प्रकार कोणकोणते याच्यामध्ये, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आहेत. बरोबर आहे. मग याचं काही एक्झाम्पल्स आपण बघू. बघा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2OH. बघा या ठिकाणी हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि याच्या समोरचा हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, याला OH ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हा कोणता असणार आहे, ॲलिलिक अल्कोहोल असणार आहे. या ॲलिलिक अल्कोहोलचा IUPAC नेम काय असणार, prop2En1OL. बघा prop2En1OL हा कोणता आहे, प्रायमरी आहे. कारण प्रायमरी का, OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. बरोबर. यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH, याला वरती CH3 आणि याला OH अटॅच आहे. बघा आता या ठिकाणी जो अल्कोहोल आहे याच्यामध्ये OH ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे, प्रायमरीला आहे की सेकंडरीला आहे, सेकंडरीला आहे. म्हणून हा अल्कोहोल कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार, सेकंडरीमध्ये येणार. याचं नाव आहे But3En2OL. But3En2OL. ब्यूट याच्यासाठी 4 कार्बन ॲटम आहे, EN याच्यासाठी डबल बॉन्ड आहे, 2 याच्यासाठी की दुसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे आणि OL याच्यासाठी की तो अल्कोहोल आहे. बरोबर. हा कोणता आहे, सेकंडरी. कोणता अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 याला समोर असेल OH. आता हा जो अल्कोहोल आहे याच्यामध्ये OH कोणत्या कार्बनला अटॅच आहे, टर्शरी कार्बनला अटॅच आहे. जरी दिसायला क्वाटर्नरी असला तरी हा टर्शरी कार्बन ॲटम आहे, कारण इथं हायड्रोजन होता, हायड्रोजन रिप्लेस केला OH ने. म्हणजे टर्शरी हायड्रोजन रिप्लेस करून OH ग्रुप अटॅच झाला, तो अल्कोहोल कोणता असतो, टर्शरी. याचं नाव काय असेल, 2-मिथिल ब्यूट 3En2OL. बघा 2-मिथिल, कारण
ही चेन आपल्याला कन्सिडर करायची आहे. याच्यामध्ये दुसऱ्याला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 मिथिल, 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट, तिसऱ्याला डबल बॉन्ड आहे म्हणून 3 इयन आणि OH ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे OL आलेला आहे. हा कोणता अल्कोहोल आहे? टर्शरी अल्कोहोल आहे. कोणता आहे? टर्शरी अल्कोहोल. ही झाली याच्यामध्ये सेकंड कॅटेगरी. याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे बेन्झिलिक अल्कोहोल. कोणती आहे? तिसरी कॅटेगरी कोणती आहे? ही सेकंड आपण बघितलेली आहे. तिसरी कॅटेगरी जी आपल्याला बघायची आहे ती आहे बेन्झिलिक अल्कोहोल्स. आता बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हणजे काय? तर या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप जो आहे तो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असणार, जो एखाद्या ॲरोमॅटिक रिंगच्या समोर असणार आहे. ॲरोमॅटिक रिंग नंतर जो कार्बन ॲटम sp3 असणार त्याला OH ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात. त्याला काय म्हणतात? बेन्झिलिक अल्कोहोल. बघा, इन these alcohols OH group is attached to a sp3 hybridized carbon atom, sp3 hybridized carbon atom next to an aromatic रिंग. ॲरोमॅटिक रिंग नंतर येणारा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम जो आहे त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात. काय म्हणतात? बेन्झिलिक अल्कोहोल. आता बेन्झिलिक अल्कोहोल जे आहे ते सुद्धा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असू शकतात. बघा, बेन्झिलिक अल्कोहोल्स मे बी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. हे सुद्धा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल बघा, बेन्झिंग रिंग बरोबर, यानंतर याला एक CH2 अटॅच आहे, याला OH अटॅच आहे. हे ॲरोमॅटिक रिंग, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, याला OH ग्रुप अटॅच आहे. हा जो अल्कोहोल आहे याला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात. याचं नाव आहे बेन्झिल अल्कोहोल. काय नाव आहे? बेन्झिल अल्कोहोल. बरोबर आहे. याला फिनिल मिथॅनॉल सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फिनिल मिथॅनॉल. काय म्हटलं जातं? फिनिल मिथॅनॉल. आता हा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे? निश्चितच हा कार्बन ॲटम जर प्रायमरी असेल तर अल्कोहोल सुद्धा काय असणार आहे? प्रायमरी आहे. कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, ही झाली ॲरोमॅटिक रिंग. या ठिकाणी CH अटॅच आहे, याला इकडे CH3 आहे आणि याला OH अटॅच आहे. आता या ठिकाणी हा CH आहे, याचा अर्थ हा सेकंडरी कार्बन ॲटम झाला. सेकंडरी कार्बन ॲटम याचा सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस करून OH ग्रुप अटॅच केलेला आहे. हा जो कंपाऊंड आहे हा सेकंडरीमध्ये येणार. बरोबर आहे. हा कोणता अल्कोहोल असणार? सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आहे. या अल्कोहोलचं नाव काय असणार? याचं नाव आहे 1 फिनिल इथेनॉल. काय आहे? 1 फिनिल इथेनॉल. 1 फिनिल इथेनॉल. बघा, हा इथेनॉल आहे, याला पहिल्याला फिनिल ग्रुप अटॅच आहे म्हणून 1 फिनिल, आणि हा इथेनॉल आहे, याचं नाव काय आहे? 1 फिनिल इथेनॉल. यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. बघा, या ठिकाणी बेन्झिंग रिंग काढलेली आहे, याला C अटॅच आहे, याला वरती CH3 आहे, खाली सुद्धा CH3 अटॅच आहे, या साईडला OH अटॅच आहे. आता ज्याला OH अटॅच आहे तो टर्शरी कार्बन ॲटम आहे. टर्शरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस करून OH ग्रुप अटॅच केलेला आहे. म्हटल्यावर हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार? टर्शरी कॅटेगरीमध्ये येणार. कोणतं येणार? टर्शरी अल्कोहोलच्या कॅटेगरीमध्ये. याचं नाव काय असेल? 2 फिनिल प्रोपॅन 2 ऑल. हा प्रोपॅन आहे, दुसऱ्याला OH ग्रुप अटॅच आहे आणि दुसऱ्याला बेन्झिंग रिंग अटॅच आहे, म्हणून बेन्झिनला आपण फिनी म्हणतो असतो, म्हणून काय होणार? 2 फिनिल प्रोपॅन 2 ऑल. बरोबर. काय येईल याचं नाव? 2 फिनिल प्रोपॅन 2 ऑल. हे झालं याचं नेम. आलं लक्षात? आता हे आपण सगळे जे काही अल्कोहोलचे प्रकार बघितलेले आहे, याच्यामध्ये OH ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच होता? OH ग्रुप जो आहे हा अटॅच होता sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला.
बरोबर आहे. आणि या ठिकाणी जो बॉन्ड होता तो होता CsP3OH. CsP3OH हा या ठिकाणी अल्कोहोलमधील बॉन्ड होता. आता आपल्याला समोरची कॅटेगरी जी बघायची आहे याच्यामध्ये कार्बन आयटम जो आहे तो sp2 हायब्रिडाइज असणार आहे आणि याला OH ग्रुप अटॅच असणार आहे. काय असणार आहे? कार्बन sp2 हायब्रिडाइज आणि याला काय अटॅच असणार आहे? OH ग्रुप अटॅच असणार आहे. याचं एकच एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे बघा. अल्कोहोल कंटेनिंग बी टाईप आहे हा. अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो कोणता आहे? CsP2 म्हणजे कार्बन sp2 आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे. हे जे अल्कोहोल असणार आहे याला म्हणतात व्हिनिलिक अल्कोहोल. काय म्हणतात? व्हिनिलिक अल्कोहोल. लक्षात घ्या, sp2 कार्बन आयटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला व्हिनिलिक अल्कोहोल असं म्हणतात. बघा, in these alcohols OH group is attached to sp2 hybridized कार्बन ॲटम्स. या ठिकाणी हा कशाला अटॅच असणार आहे? sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला. दॅट इज व्हिनिल कार्बन ॲटम और व्हिनिलिक कार्बन. बघा, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम जो आहे त्याला OH ग्रुप अटॅच असणार आहे. जो sp2 हायब्रिड कार्बन ॲटम आहे त्यालाच व्हिनिल कार्बन म्हणतात. काय म्हणतात? व्हिनिल कार्बन. म्हणून जे अल्कोहोल आहेत त्यांना सुद्धा व्हिनिलिक अल्कोहोल म्हणतात. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH. आता याच्यामध्ये हा OH कोणत्या कार्बनला अटॅच आहे? sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. बरोबर आहे. बघा, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर हा sp3 असतो. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर हा sp2 असतो आणि कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर हा फक्त sp हायब्रिडाइज असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. सिंगल बॉन्ड असला की sp3, डबल बॉन्ड असला की sp2 आणि ट्रिपल बॉन्ड असला की sp. मग या ठिकाणी डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर हा कार्बन आयटम काय असेल? sp2 हायब्रिडाइज असेल. या अल्कोहोलचं नाव आहे व्हिनिल अल्कोहोल. काय आहे? व्हिनिल अल्कोहोल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. याच्यानंतर समोर आपल्याला जे बघायचं आहे ते नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, जे आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू.